आम्ही आता पेट्रोल भरायला आलो. पेट्रोल भरून झाल्यानंतर फायनली आम्ही आता निघालो आहोत सगुना बागकडे जायला. तर जाताना बऱ्याचशा गोष्टी दिसल्या, त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे आता उन्हाळा चालू आहे. घाटावर ना जे मेंढरं असतात ती इकडे कोकणामध्ये म्हणजे त्यांना चारा चारवण्यासाठी येतात. ती तिथे दिसत होती भरपूर सारी. आणि हे आम्हाला कर्जतला जाता जाता नदी लागली. त्यानंतर खूप छान असं सुंदर अशी मूर्ती शंकरांची दिसली. त्यानंतर हे जे आहे फिल्म सिटी आहे, जाताना कर्जतला लागते, ती दिसलेली आहे. त्यानंतर पोचायला साधारणतः आम्हाला 1.5 तास तरी लागला पेणवरनं. फायनली पोचलेलो आहोत सगुना बागला. आणि हे आहे सगुना बागमध्ये शिरल्यानंतर जिथे पहिली एंट्री केली जाते ते भाग. तर इथे सगळं आम्हाला माहिती दिली, आम्हाला काय काय करायचं, किती रुपये आमच्याकडनं घेणार ते वगैरे. तर आम्ही खूप उशिरा गेल्यामुळे आमच्याकडनं 1000 रुपये घेतले, कारण की वाजले होते आम्हाला पोचायला. सकाळपासून असलं तर किती घेतात सकाळपासून? सकाळपासून असेल 1534 ऑनलाईन बुकिंग केली तर. आणि इथे केल्यानंतर काय गाईड असतो माहिती. आता आम्ही फायनली निघालेलो आहोत आतमध्ये जायला सगुना बागमध्ये. तर जाता जाता बरेचसे डक दिसले, छान असं तलाव दिसला. तलावामध्ये होमस्टेसाठी फायनली आम्ही सगुना बागला पोचलेलो आहोत. आम्ही खूप आता 1:27 पोचलेलो आहोत. त्यामुळे सकाळचे जे काही हे राईड्स होत्या त्या आम्ही मिस केलेल्या आहेत. पण आता इथे फिशिंग चालू आहे. इकडे बघा, इथे तळावामध्ये हाताने मच्छी पकडून दाखवली जाते आणि त्याची माहिती दिली जाते. तर आता ही मच्छी कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याची कोणती जात आहे किंवा काय आहे ते सर्व इथे तुम्हाला दाखवलं जातं. बघू पार्किंग नंबर 4. आम्हाला खूप उशीर झाल्यामुळे राईड्स बऱ्याचशा सकाळच्या झालेल्या आहेत. तर फिशिंग आलेलो आहोत इथे 4 नंबर पार्किंगमध्ये. काका भाजी घेऊन बसलेले आहेत. ती भाजी ह्या सगुना भागामधलीच आहे. अतिशय सुंदर अशी चवीला लागणारी भाजी. आणि इथे एका गणपती बाप्पाचं दर्शन होतं. ते लाकडामध्ये कोरलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी इथे ही मूर्त आहे. तर तुम्ही गेल्यानंतर तर नक्कीच तुम्हाला इथे खूप आवडेल. पहा किती सुंदर मूर्ती केलेली आहे. आणि इथे एक ज्योतिषी काकासुद्धा बसलेले आहेत. तर ही आहे गणपती बाप्पाची मूर्त. त्याचबरोबर इथे लाकडी वस्तू म्हणजे ज्या अशा बांबूच्या ह्याच्याने बनवले जाणाऱ्या वस्तू आहेत, टोपल्या वगैरे ते सुद्धा मिळतात. कानातले, मंगळ्यातले सर्व नेकलेस वगैरे. आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे आपण गेल्यानंतर खूप गरमी होत होती, त्यामुळे तिथे कोकम सरबत आम्हाला ठेवले होते. ते आपल्याला फ्रीमध्ये त्याच प्लॅनमध्ये मिळतं आपल्याला. तर आता पुढे राईड्स करायला तयार होऊया.
गाडीमध्ये पोहण्याचा जो आनंद आहे तो इथे मिळतो. त्याचप्रमाणे बफेलो राईड्स आहेत, आणखीन तुम्हाला बोटिंगसुद्धा आहेत. तर इथे खूप छान आनंद म्हणजे तुम्हाला घेता येईल, इतकं छान आहे. तर आमची मुलांनीसुद्धा इथे स्विमिंग वगैरे केली आहे, इथे बोटिंग चालू आहे. ओवी लहान असल्यामुळे ती काही जास्त पोहायला वगैरे गेली तर नाही, पण पाण्यामध्ये आम्हीसुद्धा मजा केलीच. तर त्यानंतर निघालेलो आहोत जेवणाची टाईम झालेला आहे. तर इथेच भाजीमध्ये जी बनते तेच जेवण इथे तयार होतं. तर आता आम्ही जेवायला आलेलो आहोत. तर जेवणामध्ये अतिशय उत्तम असे पदार्थ होते, कारण की जे जेवणामध्ये पदार्थ आहेत जे इथे पिकलं जातं तेच ह्या जेवणामध्ये सुद्धा दिलं जातं. तर इथलेच तांदूळ, इथलीच भाजी, त्यानंतर सॅलड वगैरे जे इथे दिले होते इथल्याच गावामध्ये किंवा जवळपासच्या गावामध्ये किंवा इथे जे तयार होतात त्यातलंच सगळं जेवण होतं. आणि त्याचप्रमाणे इथे गोडपान अतिशय सुंदर मिळतं. तर ते कसं बनवलं पहा. आणि आता जेवल्यानंतर इथे मॅजिक शो दाखवणार होते. तर ते पाहण्यासाठी आम्ही निघालो आहोत. हाँ समोर ये तुझं नाव काय आहे? अच्छा बहुत बड़ा नाम है बेटा. सर समोर उभा समोर. हाँ ये मॉल है ना मैडम जी सर आप लोगों के सामने. अभी ये लड़की के टकले में जाए. तुला टकला माहिती आहे का कुठे असते? टकला पण माहित नाही. हा बोल माझा हातात आहे याच्यावर खूप मार. हा मन तू बोल बोल. स्कॉटलैंड. स्कॉटलैंड ये कपड़ा भी देखने में पहचान में आता है. स्कॉटलैंड का है ना. तो मैडम जी सर अपने भारत में हिंदी में क्या कहेंगे इसे? रुमाल. बराबर है. और इंग्लिश में क्या कहते हैं? और फ्रेंच में मुर्शवार. आणि अजून एक अनुभव ते म्हणजे मातीची भांडी जी बनवली जातात, कुंभार काका बनवतात, ते स्वतःच्या हाताने बनवण्याचं इथे आपल्याला छान असं पाहायला मिळतं. इथे 50 रुपये घेतात आणि हे स्वतःच्या हाताने आकार देऊन भांडी बनवली जातात. तर आपल्याला ते किती छान वाटतं, कारण की जेव्हा आपण स्वतः इथे बनवतो तेव्हा तर ओवीने सुद्धा बनवले आणि मी सुद्धा बनवलं. त्यानंतर आम्ही घोड्यावर सुद्धा बसलो. पण एक होतं प्रॉब्लेम की जे आम्हाला गाईड करायला जे होते ना, ते ह्या वेळेला आम्हाला व्यवस्थित त्याने गाईड न करता म्हणजे माहिती त्याबद्दलची जी आम्ही 2 वेळा जी गेलो होतो तेव्हा दिली, ती ह्या वेळेला आम्हाला त्या जे काका होते देणारे त्यांनी आम्हाला काय व्यवस्थित माहिती दिली नाही. त्यामुळे तुमच्यासमोर ते आणता आली नाही मला. पण बाकी खूप छान असं आहे. सगुणाबागला तुम्ही नक्की एकदा भेट द्या. फक्त जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हाच सांगा की गाईड चांगले द्या, किंवा ते माहिती देत नाही त्या टायमाला आपल्याला बोलता यायला पाहिजे की आम्हाला त्याच्याबद्दल सर्व माहिती द्या. कारण की कसं काय बनतं, कसे कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, कोणत्या प्रकारचं त्याचं कुठली जात आहे, ते सर्व ह्यामध्ये सांगतात. कारण की मी 2 वेळा जेव्हा जाऊन आले तेव्हा हे सर्व आम्हाला सांगितलं होतं. फक्त ह्या वेळेलाच आम्हाला थोडंसं गाईड करणारे जे काका होते त्यांनी आम्हाला काहीच म्हणजे त्याची माहिती दिली नाही.
थोडंसं फिरून झाल्यानंतर लोणचे वगैरे इथे विकायला असतात, जे इथेच बनवले जातात. अतिशय उत्तम प्रतीचे इथे लोणचे मिळतात. कारण मी स्वतः जेव्हा घरी घेऊन आले आणि त्यानंतर संपल्यानंतर त्यासाठी कर्जतला जावं लागतं असं वाटतं. इतकी छान म्हणजे लोणच्याचे इथे प्रकार मिळतात. त्यानंतर तुम्हाला इथे चहा कॉफीसुद्धा ह्यामध्ये संध्याकाळचं मिळून जाईल. तर आता आम्ही निघालो फायनली. तिथे जे सापाचे प्रकार आहेत किंवा शहामृग आहेत, पक्षी आहेत, ते बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि इथे जे पक्षी आहेत ते इतके छान आहेत ना, हातावरती दाणे ठेवल्यानंतर हातावर बसतात. ही feeling खूप छान असते इथे आम्हाला अगदी छोटे छोटे कासवसुद्धा पाहायला मिळाले. या जातीचं नाव काय आहे हे आम्हाला गाईडने खरंच सांगितलं नाही. कारण जर का दुसरे जे आम्हाला जेव्हा आलो होतो तेव्हा इथे गाईडने सगळं आम्हाला गाईड केलं होतं की कशा पद्धतीचे आहेत, पण हे कोणती जात आहे किंवा काय आहे ते आम्हाला खरं कळलं नाही आहे. त्याला नाव फक्त त्यांनी सांगितलं आम्हाला, बाकी त्याची जात कशी असते किंवा काय असतं ते सांगितलं नाही, किंवा कोणतं साप आहे सापाचं नाव सांगितलं पण साप कोणता आहे किंवा त्याच्यात कशा प्रकारचं काय करतात, कोणत्या विषारी आहे हे आम्हाला तिथे सांगितलं नव्हतं. तर आता इथे आम्ही हे पाहिलं आणि नंतर एक म्युझियम आहे जिथे सगळ्या खूप जुनी नाणी आहेत, जुन्या वस्तू आहेत, ते पाहायलासुद्धा आम्ही पुढे गेलेलो आहोत. तर ते सुद्धा नक्की इथे छान आहेत, खूप सुंदर आहे. त्यामुळे इथे सगुणाबागला तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आणि पावसाळा सुरू झाला ना की खूप सुंदर असं इथे फिलिंग येतं. कारण की शेती असते त्याच्यातनं जे राईड्स असतात किंवा त्या टायमात जो गारवा असतो तो खूप छान असतो. त्यामुळे पावसाळीसुद्धा इथे जर तुम्ही भेट दिला ना तरीसुद्धा छान वाटेल तुम्हाला इथे. कारण शेती वगैरे सर्व दाखवली जाते, कशा प्रकारे शेती केली जाते किंवा वगैरे ते.
तर घरी जाता जाता आम्ही जेव्हा इथे परत माझ्या वस्तू राहिलेल्या त्या घ्यायला गेले तेव्हा इथे मेहंदी काढली जात होती. तर तेव्हा विचारलं तर ह्याच प्लॅनमध्ये जे आपण पैसे भरतो त्याच प्लॅनमध्ये आपल्याला मेहंदीसुद्धा तिथे काढून दिली जाते. तर हे एक छान होतं कारण की ओवीला खूप मेहंदी आवडते, त्यामुळे मी आणि ओवीने मेहंदी काढलेली आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर आता फायनली आपण कुठे निघालो? घरी जायला. काय करून? सगुणाबागची मेहंदी है ना? चला बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राइब करा. बाय.